राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं काँग्रेसकडे तक्रार केली आहे। राधाकृष्ण विखे हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखेंचा प्रचार करतायत, त्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे। राष्ट्रवादीचे नगर जिल्हा निरीक्षक अंकुश काकडेंनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तशी लेखी तक्रार केली आहे। राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी अभिनेते प्रकाश राज सभा घेणार आहेत। प्रकाश राजही स्वतः बंगळुरूमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। राजू शेट्टींच्या प्रचारासाठी 16 एप्रिलला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही इचलकरंजीमध्ये सभा होईल। या सभेनंतर प्रकाश राज यांची सभा होईल असं सांगण्यात येत आहे। शिवसेना आणि मनसेमध्ये आता पोस्टर वॉर सुरू झाला आहे। भाजप विरोधात भूमिका घेतलेल्या राज ठाकरेंना एका पोस्टच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आलंय। जर राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख झाले असते तर त्यांनी अख्खी शिवसेना मातोश्री सकट काँग्रेस राष्ट्रवादीला विकून टाकली असती असं या पोस्टमध्ये लिहिलंय। तर मनसेच्या संदीप देशपांडेंनी मार्मिकचा आधार घेतला आहे। उद्धव ठाकरेंनीच शिवसेना भाजपला विकल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे। सध्या उद्धव ठाकरेंनी जी शिवसेना मोदींना विकलेली आहे त्याच्याबद्दल शिवसैनिकांनी जास्ती विचार करावा। आमच्या पक्षाचं काय ते आम्ही बघून घेऊ। आणि मुळात गोष्ट अशी आहे की आमचा लढा हा मोदी शहांच्या विरोधात आहे। माझा शिवसैनिकांना एकच विचारणं आहे, ज्या अमित शहानी तुम्हाला सांगितलं की हम तुमको पटक देंगे, त्यांना तुम्ही मतदान करणार का, हा सर्वात महत्त्वाचा आहे। मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना भाजप विरोधात चौकीदार चोर हेच्या घोषणा देण्यात आल्या। राहुल शेवाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही घटना घडली आहे। निवडणुकांच्या काळात नेते मंडळी मिळेल तिथे प्रचाराला उतरतात। आता तर थेट लग्न सोहळ्यातही नेत्यांचा प्रचार होताना दिसतोय। वराडाला प्रकाश आंबेडकरांची सभा ऐकायला मिळावी म्हणून विवाह सोहळाच दिवसभर लांबणीवर टाकण्यात आला। ही घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यात घडली आहे। आज आलमगीर खान यांच्या प्रचारासाठी ते आपल्या पाथरी तालुक्यात आज पहिली वेळेस आलेले आहेत ते, आणि त्याच्यामुळं आम्ही लग्नाचा टाईम आपल्या हातात होता, लग्न कधी लावायचं कधी नाही। आपल्या अगोदर आपण सभा संपन्न झाल्याशिवाय सभा समजा 4ला 3ला कधी पण संपू सभा संपल्याशिवाय लग्न करायचं नाही। लग्नाला समजा 8 वाजले रात्री तरी आपण लग्न करून करायला काय हरकत नाही। निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील किमान 5 बूथवरील ईव्हीएम मध्ये नोंद झालेली मतं आणि व्हीव्हीपॅट मशीनमधल्या चिठ्ठ्यांवर नोंद झालेली मतं यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लांबण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकवर आज कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। या बायोपिकला अद्याप सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळालेलं नाहीये। ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मोदी चित्रपटाला बंदी घालणं शक्य नसल्यानं कोर्टाने आधीच स्पष्ट केलंय। अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यंदाच्या निवडणूक प्रचारात डिटेक्टिव्हची मदत घेतली आहे। प्रतिस्पर्धी उमेदवारांवर लक्ष ठेवणं, त्यांच्या विरोधातले मुद्दे जमवण्याचं काम हे डिटेक्टिव्ह करतायत। अगदी प्रतिस्पर्धी उमेदवाराचे अनैतिक संबंध, बदनामीकारक प्रसंग याविषयीची माहिती डिटेक्टिव्ह काढतायत। यासाठी एका ग्राहकाकडून किमान 1 ते 60 लाख रुपये इतकी मोठी रक्कम घेतली जाते। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये 10 ते 12 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये 11 एप्रिलला मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान राज्यामध्ये सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूरमध्ये नोंदवण्यात येत आहे, तर इकडे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये उकाडा वाढलाय। प्रो कबड्डी लीगच्या पहिल्याच सत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या सिद्धार्थ देसाईला सर्वाधिक भाव मिळाला आहे। तेलुगू टायटन्सनं त्याला 1.45 कोटी रुपयात आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलंय। यू मुंबासह सर्वांच्या सर्व संघांना सिद्धार्थला आपल्या चमूत घेण्यासाठी कंबर कसली होती। सिद्धार्थसाठीच्या या रस्सी खेचेत तेलुगू टायटन्सनं बाजी मारली आहे। सोमवारी मोहाली इथं झालेल्या सामन्यात पंजाबनं हैदराबादवर दणदणीत विजय मिळवलाय। अखेरच्या षटकामध्ये पंजाबला जिंकण्यासाठी 11 धावांची गरज होती आणि पंजाबनं 6 विकेट्स आणि 1 चेंडू राखून हा सामना जिंकलाय। बेधक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर किंग्ज 11 पंजाबने सनरायझर्स हैदराबादवर सहज विजय मिळवलाय।